हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आज बनवणार आहे छोले भटुरे। त्याच्यासाठी मी रात्रभर छोले भिजवत ठेवले होते। नंतर सकाळी कुकरमध्ये छोले आणि 2 बटाटे उकडायला ठेवले। आता ते उकडून झालेत, त्याला एका ताटामध्ये काढून घेते। आता मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो कापून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घ्यायचं बारीक करून। आता हे वाटण वाटीमध्ये काढून घ्यायचं। आता त्याच भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घ्यायची। आता बटाटे आणि छोलेला मॅश करून घ्यायचं। नंतर कढईत तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकून घ्यायची। आता यात खडे मसाले टाकून घ्यायचे, दालचिनी, लवंग, तेजपत्ता। नंतर आपण वाटून घेतलेलं वाटण यात टाकून घ्यायचं। आता याला हलवून घ्यायचं। आता हे थोडे शिजल्यावर यात लाल तिखट, हळदी पावडर आणि गरम मसाला टाकून हलवून घ्यायचं आहे। आता यात टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची। हे थोडं शिजल्यानंतर यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। आता याला तेल येईपर्यंत झाकून ठेवायचं। हे बघा, झाकून ठेवल्यानंतर कसं तेल आलंय। आता याला हलवून यात बटाटे आणि मॅश केलेलं छोले टाकून घेऊन हलवून घ्यायचं। आता यात थोडं पाणी घालायचं, शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालूया त्यात। आता मी इकडं भटुरेसाठी पीठ मळून घेतले, ते लाटून घेतले पुरी। आता मी त्याला तळून घेते। आता भाजीमध्ये आपल्याला छोले मसाला टाकून घ्यायचा आहे। तर मी आता 1 चमचा छोले मसाला यात टाकून घेते। याला आता छान शिजवून घेते थोड्या वेळसाठी। आणि आता मी भटुरे करते। तर गाईज, इथे झाले आहेत भटुरे ही तळून आणि भाजी पण शिजलेली आहे। तर गाईज, तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ
मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.